जय शिवराय जय शंभूराय. तर कशा मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोमशेर. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोमशिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ शब्दाचा लय पक्का आहे, पण ते जरा 2-3 दिवस जरा नाही का मला टाईम नाही वाटलं म्हणून आले आता इथं. हा आपला जो भगवा ध्वज आहे ना, तुम्हाला आता दिसतोय का नाही, हे जे खाली म्हणजे थोडे होते का तेव्हाला तोवाला तुकडा काढायचा आहे. वंदन गेलाय चावी घे आणायला. स्टूल घेऊन आलोय मी. हा स्टूल किती फुटाचा असेल, हा जर स्टूल अंदाज लावला की 5-6.25 फुटाचा स्टूल. तो गज आहे 7-1 फुटाचा आणि माझी हाईट 5.5-6 फूट. ते होऊन जाईल निघलते बघतो. मग मी जरा ब्लॉग चालू नव्हता करणार, कारण मिनी ब्लॉगमध्येच दाखवणार होतो, पण नंतर म्हटलं नको, एक शब्द राखला आहे आपण, नुसतं दिखाव्यासाठी करत नाही, त्यासाठी म्हणून मग मी ब्लॉग चालू केला. माझा गेला तो बघतो, मग ते करतो व्यवस्थित कसं काय होतंय. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. खोलत काय रात्रीचा नाही, ते पाऊस आला ना तो बर आली ना असंच होतं. माझ्या घरात पण लाईटीला असं आहे, ते मधीच आहे ना, काय त्याला हे लॉक आहे ना, आता ते ना मधीच आहे ना, मधीच पावसा पाण्याने ना ती बर जरा थोडी हे होती, कमजोर पडती, त्यामुळं मग ते लागतो बल्ब. पण ते तेवढं वायरीचं करून घेतलं, पण केलेलं नाही ना ते अजून. सोडलंय वरती आता मी तुम्हाला दाखवतो. ते एवढा ध्वजवरती ते आणि मी इथं एवढं वर सोडलंय. हा अख्खा म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला, तो अख्खा एक गेला. गज वगैरे लावला तरी नाही पुरत आहे. आणि आता ते गज एवढा मोठा आहे, त्यापेक्षा मोठी काठी भेटणं जरा मुश्किल आहे. म्हणजे शोधली नाही आहे मोठी काठी, म्हणून तो गज भेटला म्हणून तो घेऊन आलोय. आणि आता डोकं चालत नाही, काय डोकं लावावं, जर कोणाला काय आयडिया असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता ते डोकं चालत नाही ना की कसं काय काढावं, कसं काय नाही, बघतो आता काय होते. मिशन सक्सेसफुल होते का अनसक्सेसफुल होते ते बघतो पहिलं. तर मित्रांनो मिशन इज सक्सेसफुल, म्हणजे मिशन सक्सेसफुल झाले, नॉट बाय अस. ते दुसऱ्यांनी केले, म्हणजे आतून केलं नाही, करणार आहे एक म्हणजे आहे, म्हणजे असं मित्रच आहे वंदनचा. तर त्याला फोन केला होता, मलखांब म्हणजे ते खेळतात, त्यामुळे त्यांना कसं पूर्ण राहतं ना. मग तो बोलला की देतो म्हणून काढून 1-2 दिवसामध्ये. त्याची जरा गडबड चालू आहे, त्याच्यावर कामं असतात त्याची. ठीक आहे, कारण की आम्ही लय सोर्सेस लय म्हणण्यापेक्षा आम्ही केलं ट्राय आमच्या पद्धतीने, पण ते झालं नाही. पण काय विषय नाही, तेवढं तो बोलला की 2 दिवसात देतो. मग ते जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे. बघू मग, तरी आपला रविवारचा कार्यक्रम आपण भरवू, तर मी इथं असलो तर बघू म्हणजे कसं काय होतंय. मी आता जातो, मम्मीला घरी वगैरे नेतो, बघू. मिशन सक्सेसफुल झालं, पण ते आमच्या माध्यमातून नाही, दुसऱ्यांच्या माध्यमातून. म्हणजे ते इकडून तिकडून एक पेअर बनत गेलं. बरं दे विषय सोडून द्या. एक आपल्या महाराजांचं दर्शन घ्या तुम्ही मस्त वगैरे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला ते वरती ना लय भारी फडकतोय. आता एवढ्या वरती टॉर्च जात नाही म्हणून तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण आता वरती जो उजेड आहे ना खतरनाक दिसतो, 1 नंबर फडकतोय आपला ध्वज. खतरनाक विषय झालाय. ठेवलंय स्टूल इथं ठेवलंय, इथून घेतलं होतं ते साखळी वेगळी लावून ठेवतो. इथं वंदन येतोय ते ना, ती साखळी लावतो याला आणि ते स्टूल त्यांचं येऊन टाकून निघतो. मम्मीचा फोन येतोय, ही साखळी सगळ्यात पहिलं म्हणजे हे असं ना संध्याकाळी लावावं लागतं, कारण की नाही तर केसांची पूर्ण XYZ होती. काय होतं आत्तावड्यात माझे केसांचं म्हणजे पूर्ण वाटोळं झाले, केस पण बरेच गळतात ते, आणि व्यवस्थित सेट पण नाही राहती. त्यामुळं मग ते सगळं म्हणजे नाही का एकदम हे नसते. तेवढं संध्याकाळी मी बेल्ट लावतो. आता बेल्ट लावायचं कारण म्हणजे असं की जरा ना थोडं मग वॉल्यूम भेटतो नंतरला त्यांनी, बाकी काही विषय नाही. आणि तर कॉलेजमुळे नाही तर पूर्ण एकदा तरी वाढवायची ते मला. तेवढं मिशन आपलं सक्सेसफुल होऊन अनसक्सेसफुल झालं.
तर बघू मग आता ते कधी होतंय, की तो कधी येतोय आणि तेवढा ध्वज काढून देतोय आम्हाला, कारण की दुसरा काय ऑप्शन नाही आहे वरती चढण्याशिवाय, असा विषय. त्याच्यामुळं वरती चढावंच लागेल, दुसरं कशाने आम्ही म्हणजे काढू नाही शकत. काठी जरी लावली आपण, किती मोठी बनवली जॉईन करून 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 बांधून, पण ते तेवढी हातातल्या तिचा टोल पण सांभाळला पाहिजे. हातात भले किती ताकद असली तरी पण त्याची उंची जास्त असल्यामुळं आता झोपायचा टायमिंग झाला आहे. मग मी आलो आहे, बराच उशीर झाला आहे मला. मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.